नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण राज्यशास्त्राची चालू शैक्षणिक वर्षासाठी बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. अशीच प्रश्नपत्रिका आपली असणार आहे. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असेल आणि हा सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिली जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली 11वी-12वीची प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित मिळतील. इयत्ता 12वी पॉलिटिकल सायन्स बोर्ड क्वेश्चन पेपर विथ आन्सर. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा सूचना आपल्या चालू वर्षाच्या बोर्ड पेपरमध्ये सुद्धा असतील. प्रश्न पहिला अ. एकूण पहिला प्रश्न हा 20 गुणांचा असेल. त्यातला अ भाग 5 गुणांचा. त्यात आपल्याला योग्य पर्याय निवडा दिलेले असतील. 5 विधानं दिली जातील, त्यांचे 4 पर्याय असतील आणि त्यातला अचूक असा पर्याय आपल्याला निवडून ते विधान पुन्हा लिहायचं आहे. बघा पहिलं, आज युरोपीय संघातील 30 देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत. दुसरं, खाजगी व सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. 3. संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना 1983 वर्षी केली. 4. आज नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली. 5. ब्रिक्स संघटनेत 2010 साली दक्षिण आफ्रिका या देशाचा समावेश झाला. ब भाग, चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा पहिला गट, 3 जोड्या दिलेल्या आहेत. त्याच्यातली एक जोडी चुकीची आहे, ती आपल्याला शोधून ती दुरुस्त करायची आहे. बघा पहिल्या गटातली क ही जोडी चुकीची आहे. युरोपीय संघातील चलन डॉलर, तर डॉलर हा शब्द चुकलेला आहे. त्याच्याऐवजी आपल्याला युरो लिहायचं आहे आणि ती जोडी दुरुस्त करून लिहायची. दुसऱ्या गटातली चुकीची जोडी पहिली आहे. भारतात प्रौढ मताधिकार 18 वर्ष. तिसरा गट आहे, त्यात कामगार संघटना हितसंबंधी गट. अशा पद्धतीने ती जोडी लिहायची. त्यानंतर क भाग बघा, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आपला असणार आहे. पहिलं विधान, आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधात वाढ झाली कारण जागतिकीकरणाचा प्रसार झाला. दुसरं, भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली कारण जनतेचे राहणीमान सुधारणे व सर्वांगीण विकास घडवून आणणे. तिसरं बघा, युनिलिव्हर ही एक ट्रान्सनॅशनल कंपनी आहे कारण ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही. चौथं, प्रादेशिक वादाचा विकास झाला कारण बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली. त्यानंतर ड भाग बघा, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. 4 गुणांसाठी. 1. जेव्हा एक देश इतर देशांवर लष्करी बळाच्या वापराशिवाय प्रभाव पाडते त्याला सॉफ्टवेअर म्हणतात, सॉफ्ट पॉवर म्हणतात. दुसरं, जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास, सिंचन पद्धतीचा विस्तार करणे म्हणजेच हरित क्रांती. 3. शासकीय खात्यातील अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करणारी व्यक्ती म्हणजेच लोक आयुक्त. 4. जगातील इतर देशांशी संबंध प्रस्थापित करणे म्हणजेच परराष्ट्र धोरण. त्यानंतर ई भाग, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 4 गुणांसाठी. 1. पहिल्या गटातला न बसणारा शब्द आहे तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसऱ्या गटात न बसणारा शब्द आहे महाराष्ट्र बँक. तिसऱ्या गटातील न बसणारा शब्द आहे राजकीय पक्ष आणि चौथ्याचं चीन. त्यानंतर प्रश्न दुसरा, संकल्पना चित्र पूर्ण करा. 9 गुणांचा हा प्रश्न असेल. त्यातला अ भाग 4 गुणांसाठी. 1. संयुक्त राष्ट्रांद्वारा आयोजित पर्यावरण विषयक परिषदा, रिओ दी जानेरो,
जोहान्सबर्ग, रिओ +20 आणि स्टॉकहोम. या पद्धतीने आपण संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. ब भागामध्ये आपल्याला नकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 5 गुणांसाठी. युरोझोन राष्ट्रांचा नकाशा आहे बघा. त्यावर आधारित पहिला प्रश्न, युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही 3 देशांची नावे लिहा. फ्रान्स, जर्मनी, इटली. दुसरं, युरोझोनमध्ये सहभागी नसलेले युरोपियन युनियनच्या कोणत्याही 2 देशांची नावे. स्वीडन आणि डेन्मार्क. त्यानंतर प्रश्न तिसरा, चुकीबरोबर ते सांगा. कोणतेही 5 10 गुणांसाठी. 1. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. चूक. 2. जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली. बरोबर. 3. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. चूक. 4. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. बरोबर. 5. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली आहे. बरोबर. 6. लोकायुक्त राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात चौकशी करू शकतात. बरोबर. 7. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे. बरोबर. त्यानंतर प्रश्न चौथा असेल 9 गुणांसाठी. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3. 1. आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट. 2. भारत आणि आफ्रिका. 3. सुशासन आणि ई-प्रशासन. 4. गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. आणि 5. जागतिकीकरण आणि संस्कृती. त्यानंतर 5वा प्रश्न, खालील विषयांवर 25 ते 30 शब्दात तुमचे मत मांडा. 12 गुणांचा हा प्रश्न आहे आणि कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. बघा ते सर्व प्रश्न काळजीपूर्वक आणि त्यांची उत्तरं व्यवस्थित तयार करून ठेवा. काही अडचण आल्यास आपल्या चॅनलची 11वी-12वीची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला या प्रश्नांची सुद्धा उत्तरं सहज मिळतील. बघा ती 5 विधानं, त्याबद्दल आपलं मत लिहायचं आहे. त्यानंतर 6वा प्रश्न असेल 10 गुणांसाठी. 80 ते 100 शब्दात उत्तर लिहायचं आहे कोणत्याही 2 प्रश्नांचं. बघा ते प्रश्न. 5 गुणांसाठी एक प्रश्न आहे. सविस्तर उत्तर लिहिणं अपेक्षित असेल. त्यानंतर प्रश्न 7वा 10 गुणांसाठी आहे. एका प्रश्नाचं उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. 5 मुद्दे दिलेले आहेत. त्यावर आधारित आपल्याला तो प्रश्न पूर्ण करायचा आहे. एकूण 10 गुणांचा प्रश्न आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीची पॉलिटिकल सायन्सची बोर्ड प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.